राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाल्यानंतर साताऱ्यातील पुसे गावात एका शेतात थांबले। ज्या शेतात ते थांबले होते त्या शेताच्या मालकांकडे राजेंद्र हगवणे यांनी शर्यतीचे बैल सांभाळण्याकरता दिलेले आहेत आणि याच ओळखीतून ते काही काळ या ठिकाणी त्यांच्या शेतात थांबले। राहुल जाधव यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी केली। पाहूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। हगवणे मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राजेंद्र हगवणे हे काही वेळ फरार होते आणि त्यात एक दिवस ते पुसेगाव इथे येऊन गेले आणि पुसेगाव इथे आपण आता जो उभा आहोत या गोठ्याच्या परिसरात ते काही वेळापुरते आले होते आणि अमोल जाधव या व्यक्तीकडे ते इथं आल्याची माहिती मिळते। ते अमोल जाधव स्वतः आपल्यासोबत आहेत। मला काय माहीत नव्हतं, हे प्रकरण वगैरे काय माहीत नव्हतं। इथं आले, मी आंबे वगैरे उतरायला चालले होते, पाऊस बी येत होता त्यावेळेस। 10-15 मिनिट थांबले, नुसतं आपली गाठ घेतली आणि इथून परत ते निघून गेले। काय मग बोलले नाहीत, काय नाहीत, माझ्यावर काय नाही अजिबात। 10-15 मिनिटं थांबले एवढे फक्त आणि निघून गेले। ही चुलत भाव आहे आमचा राहुल जाधव म्हणून, त्याचा बैल आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ओळख आहे अड्डे म्हणून। ते आले त्यावेळेस नाही, मी 10-15 मिनिटांना मला याचा फोन आला आमचा, आले तिथं मी आलो नंतर। नाही तर राहण्यासारखी सोय नव्हती, शेडच आम्ही 20 तारखेला पुढचं मारलं होतं आणि त्यांना राहावं म्हणून मी विनंती केली होती। पाऊस वगैरे चालू होता तर ते जरा घाबरलेले होते, आम्हाला काही प्रकरण घडलेलं माहितीच नव्हतं आणि ते जरा घाबरलेल्या अवस्थेत होते। म्हणजे ना आम्ही जातो निघून आणि सकाळी येऊया माघारी असं बोलून निघून गेले। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, पुसेगाव, सातारा।